सांसद पंढरी मामा पुढे या ना, पुढे या पुढे. लगेच ट्रेनिंगला 2-3 दिवसात ट्रेनिंगला गेलो. सर थोडं इकडे घ्या, मध्ये साहेब थोडंसं पुढं सर समोर सर. खुर्ची मागे लोट. थँक यू. माझ्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला सांगत असतील. शांत वाटतंय, धन्य वाटतंय. बाबांच्या चरणी आल्यावरती कायमच शांत वाटतं. माणूस ज्या काही विवंचना शंका घेऊन आलेला असतो तो परत शांत मनाने जातो. तशीच मी पण आली आणि मी शांत मनाने जाणार. नवीन प्रोजेक्ट आहे सध्या, खूप नवीन प्रोजेक्ट्स येऊ घातलेले आहेत. पण आज गुरुवारचं महत्त्व आहे त्यामुळे गुरुवारबद्दल बोलूया. प्रोजेक्ट्सबद्दल तर चर्चा होतच असते आपल्यामध्ये. पण फार छान वाटतं. मंदिराची काळजी पण सुंदर घेतात. स्वच्छता खूप छान आहे. सगळं ऑर्गनाइज्ड आहे. बघून बरं वाटतं. आणि मला असं वाटतं की जिकडे असं ऑर्गनायझेशन असतं तिकडे जास्तीत जास्त लोक येऊ शकतात. त्याच्यामुळे या मंदिरात कायम गर्दी असते आणि सगळ्यांना मनासारखं दर्शन कायम मिळतं. हा माझा तरी अनुभव. की मी आता महाराष्ट्राच्या अक्षर जत्रेमध्ये दिसणार नाही. नाही असं काही नाही आहे. मी शूटसाठी 2 दिवस 2 शेड्यूल नव्हते तर मी अशी पोस्ट टाकली की मी मिस करते शूट. पण कानगोष्टींसारख्या गोष्टी पसरतात त्याच्यामुळे पॉवर टू इट. म्हणजे आमच्यावरती जर पंच पडला नाही तर आम्हाला चुकल्यासारखं वाटतं. आणि खरं सांगायचं तर आमच्यावर पंच पडणं हे आम्ही आमचं काय म्हणूया भाग्य मानतो, प्रिव्हिलेज मानतो. त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करतो. नाही ही चुकीची इन्फॉर्मेशन आहे. नका ना विचारू हे प्रश्न प्लीज. पाडव्याला कळेल, पाडव्याला.
नवीन कोणी कार घेतली किंवा काही प्रोजेक्ट असेल तर बाबांच्या दरबारात येत असतो, पूजा करतो, असंच काहीतरी आहे आज. साईंचं दर्शन घेतलं, काही प्रार्थना केली का साईंकडे? असं म्हणतात की आपण जे काही प्रार्थना करतो ती सांगायची नसते, ते फक्त साईंमध्ये आणि सईमध्ये आहे, त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत. हे बघा, ते असंच आहे ना, पिक्चर किती कलेक्शन करेल कोणीच सांगू शकत नाही, पिक्चर चालेल का नाही कोणीच सांगू शकत नाही, तसं पॉलिटिक्स आहे. तर मला असं वाटतं की वेट अँड वॉचचा गेम आहे, तर ते आपण एन्जॉय करू. मात्र काय आहे, काय तरुणाई राजकारणात आली पाहिजे किंवा जे पारंपरिक सगळे राजकीय नेते आहेत त्यांनी गादी राखली पाहिजे, केंद्रात कोण गादी राखतो तुम्हाला? मला वाटून काही होणार नाहीये असं मला वाटतं, पण हो, नवीन विचारसरणीची गरज आहे आणि मला असं वाटतं की नवीन विचारसरण्या येऊ पाहतायत. आपण ज्याप्रमाणे डिजिटल आणि या क्षेत्रामध्ये घोडदौड करतोय ती कुठल्याच देशात मी पाहिलेली नाही आहे, त्याच्यामुळे मला तरी हा सिनारिओ आवडतोय. आता बघू काय होतं.